न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। महिलांसाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या। महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे। महिला धोरण आपण जाहीर केले होते, त्यात वेळोवेळी बदल केले। नुकतेच अष्टसूत्रीय महिला धोरण जाहीर केलंय। महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार। लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ योजना आपण आणले। घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करारातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत असल्याचं त्यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना विधानसभेत सांगितले। स्त्री समाजाचा केंद्रबिंदू आहे। महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीत काम करत आहे। मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार। या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये देण्यात येतील। जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।